चला मैत्रिणींनो, आज बनवूया भेंडी। ही भेंडी आपण स्वच्छ धुवून पुसून घेतली आहे। आता आपण भरलेली भेंडी बनवायची म्हणून आपण अशी मधोमध कापून घ्यायची व्यवस्थित। भेंडी खराब वगैरे आहेत का नाही ते चेक करायची, व्यवस्थित मधून कापून घ्यायची। सर्व भेंडी आपण कापून घेऊया। अशा पद्धतीने भरलेली भेंडी करा। आमच्या खानदेशमध्ये भरलेली भेंडी, भरलेली कारली, भरलेली मिरची असे भरपूर प्रकार होतात भरलेले, ते पण नक्की व्हिडिओ बनवून मी टाकेन। आता ही आपण लसूणची पेस्ट बनवून घेतलेली आहे। आता आपण याच्यात ही खाण्याची चटणी, हिची पण रेसिपी मी दाखवेल, ही आपण 3 चम्मच घ्यायची। आता आपली भेंडी किती आहे त्याप्रमाणे आपण चटणी घ्यायची। त्याच्यात आपण थोडंसं नमक टाकायचं आहे, कारण की ह्या चटणीमध्ये ऑलरेडी नमक राहतं, म्हणून मी नमक थोडं टाकलं आहे। ही चटणी आता आपण मिक्सरमधनं काढून घेतली आहे। यात आपण भेंडी भरून घ्यायची। भेंडींमध्ये चटणी जास्त भरायची नाही, थोडी थोडी सर्व भेंडींमध्ये आपण चटणी भरून घेऊया। अर्ध्या दिवशी आवळीची भाजी नसेल तर त्या दिवशी आपण थोडी अशी भरलेली भेंडी केली का छान वाटतं जेवायला, म्हणून करून बघत जा अशी भरलेली भेंडी। सोपी पद्धत आहे, खूप वेळ लागत नाही भरलेली भेंडी बनवायला। आता आपण सर्व भेंडी भरून घेतलेली आहे। आता आपण कुकरला लावूया त्यांना। कुकरला लावण्याचं एकच कारण की पटकन शिजतात, डब्यालाही वेळ नाही होत। ही आता आपण अर्धी भेंडी ठेवलेली आहेत कुकरमध्ये, जेवढी मावतील तेवढी। आता एक पळी तेल टाकलेलं आहे आणि असं थोडं चिमूटभर आपण पाणी शिंपडायचं आहे भेंडींवर, जेणेकरून आपल्या भेंडी जळल्या नाही पाहिजे, आणि कुकर लावून द्यायचं आहे। आता गॅस आपला थोडा कमी ठेवायचा आहे, म्हणजे मंद आचेवर आपण 1-2 मिनटं शिजवायचे। नंतर गॅस फुल करायचा थोडा वेळ, जेणेकरून गॅसमध्ये हवा भरेल। हवा भरली का गॅस आपण बंद करायचा। मग कुकरची हवा निघली तेव्हा आपण बघायची आपली भेंडी शिजलीत का। यात आपली भेंडी बघितली, ही शिजलीत। यात आपण काढून घेऊया। काढताना भेंडी व्यवस्थित काढायची, जेणेकरून आतला जो मसाला आहे आपण भेंड्यांमध्ये भरलेला तो निघायला नको, म्हणून हळूहळू आपण भेंडी काढायची। आता आपली भेंडी काढून झाली आहे। आता आपण जी उरलेली भेंडी ती व्यवस्थित त्याच्यात रचून घ्यायची आहेत आणि कुकर लावायचा आहे। ही आपली भेंडी रचली गेली। अगोदरप्रमाणे एक पळी तेल टाकायचं आहे आणि थोडं चिमूटभर पाणी टाकायचं आहे, आणि कुकर व्यवस्थित बंद करायचं आहे। आता आपली ही भेंडी झाली आहे, ही पण आपण काढून घेऊया। भेंडी काढताना एकदम अलगद काढायची आपण। आपली भेंडी रेडी आहे। डाळ भातासोबत भेंडी खूप छान लागतात, एकदा नक्की करून बघा। रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा।